नमस्कार, मी संतोष कुमार इंगळे, अक्कलकोट विधान वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे। गेल्या 1.5-2 महिन्यापासून निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्रिय झालेलो आहोत। अक्कलकोटची इलेक्शन आतापर्यंत आता तिरंगी लढत आहे। त्याने पेपर पाणी डिक्लेअर केलेलं आहे। जे प्रश्न विचारले की निवडून आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, तर माझ्या पत्रकार बंधूंना मी निवडून येतोय ह्याची खात्री पटलेली आहे, म्हणूनच कदाचित ते प्रश्न विचारले। मित्रांनो, माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की मी इलेक्शन का लढतो, त्याचं उत्तर आहे अक्कलकोट तालुक्यातली बेरोजगारी। अक्कलकोट तालुक्यामधून 1.5 लाख तरुण हे मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर ह्या ठिकाणी मायग्रेशन झालेले आहेत। ते मायग्रेट झालेल्या तरुणांना परत अक्कलकोटमध्ये घेऊन येणे आणि इथलं अक्कलकोट शहर जे सिनियर सिटीजन शहर झालेलं आहे त्या शहराला नवीन ओळख देणे हे प्रायोरिटीवरती माझं काम आहे। मुद्दा नंबर 2, अक्कलकोटची MIDC ही आता सध्याला बंद स्थितीमध्ये आहे, तर तिला पुनर्जीवित करणे, तिथे नवीन उद्योग आणणे, त्या उद्योगावरती भर ह्यासाठी देतोय की मी स्वतःच एक उद्योजक आहे, ते मी काम करू शकतो याची मला गॅरंटी आहे, म्हणून मी उद्योग असं बरंच मी माझ्या भाषणात सांगेन। मुद्दा नंबर 3, अक्कलकोटला मेडिकल फॅसिलिटी अशी फार काही चांगली नाही आहे। ती मेडिकल फॅसिलिटी डेव्हलप करणे, मी स्वतः डॉक्टर नसून परंतु मी मेडिकल क्षेत्रामध्ये आहे, मी स्वतःचं एक हॉस्पिटल चालवतो आहे, मल्टी स्पेशल हॉस्पिटल चालवतो आहे। त्याचा काहीतरी उपयोग माझ्या अक्कलकोटवासियांना होईल, माझ्या मतदारसंघाला होईल, हे मी प्रयत्न करणार आहे। त्यानंतर बेसिक जे इथले प्रश्न आहेत, रोड, पाण्यावरती ह्याच्या अगोदर पण मी बोललेलं आहे। पाण्याचं श्रेय ज्या लोकांनी इथे घेतलेलं आहे, माझं बिलकुल पण त्याला विरोध नाही आहे, पण पाणी आलेलं आहे त्या पाण्यावरती आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे, ते पाणी लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, गावोगावी शेतीला तळीजोड केलं पाहिजे, ह्याच्यावरती भर देणार आहे। ह्या सर्व गोष्टी करत असताना मला अक्कलकोटवासियांची साथ हवी आहे, त्यांची मदत हवी आहे आणि आपण सर्वांना मिळून हे काम करायचं। मी असं सांगत नाही की मी एकटा आमदार झाल्याच्यानंतर मी हे सर्व करेन, मला तुमची सोबत हवी आहे। तुमच्या सोबतीनेच हे काम आपण तडीस नेऊया, ह्या गोष्टीची मला खात्री आहे की माझ्यासोबत आहात। येत्या 20 तारखेला परत एकदा आव्हान करतो की तुम्ही भरघोस मताने मला निवडून द्या आणि 23 तारखेला आपण जल्लोष करूया। नमस्कार, जय हिंद।